आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. गुणगे प्रभाग 10 मध्ये महायुतीचे महाशक्ती प्रदर्शन. आज कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुणगे प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुतीकडून एक भव्य आणि शक्ती प्रदर्शन करणारी प्रचार रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीमध्ये महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती लाड यांच्यासह प्रभाग 10 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार रॉली पाल, वैशाली मोरे आणि कोमल मामुणकर यांनी देखील सहभाग घेतला. आज सकाळपासूनच गुणगे येथील सोमजाई मातेच्या मंदिर परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि RPI आठवले गट या महायुतीच्या घटक पक्षांचे शेकडो कार्यकर्ते येथे हातात झेंडे, बॅनर घेऊन मोठ्या संख्येने जमा होऊ लागले होते. सकाळी 11:30च्या सुमारास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती लाड यांच्यासह नगरसेवक उमेदवार सोमजाई माता मंदिरात दाखल झाले. सोमजाई मातेचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराची सुरुवात केली. यानंतर प्रचार रॅली सोमजाई मंदिराकडून ठाकूरवाडी गुणगे या परिसरात पोहोचली. येथे उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला आणि आशीर्वाद घेतले. गुणगे ठाकूरवाडी नंतर ही प्रचार रॅली थेट गुणगे गावाच्या दिशेने मार्गस्थ झाली. या संपूर्ण रॅली दरम्यान कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने घोषणा देत होते. महायुतीचा विजय असो, स्वाती लाड यांचा विजय असो, अशा घोषणा परिसरात दुमदुमत होत्या. या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते, महिला, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात पक्षाचे झेंडे, अंगावर पक्षाचे बॅच, गळ्यात स्कार्फ अशा तयारीत कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. या प्रचंड जनसमुदायामुळे संपूर्ण गुणगे परिसरात एक वेगळाच राजकीय वातावरण पाहायला मिळाला. रॅली दरम्यान काही स्थानिक मतदारांशी संवाद साधला असता नागरिकांनी सांगितले की इतक्या मोठ्या प्रमाणात जमलेला जनसमुदाय म्हणजेच महायुतीच्या विजयाची नांदी असल्याचे चित्र दिसत आहे. या रॅलीमध्ये कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे आणि माजी आमदार सुरेश लाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह आणखीन वाढलेला पाहायला मिळाला. दरम्यान या प्रचार रॅली दरम्यान आम्ही आमदार महेंद्र थोरवे यांना गुणगे गावातील डम्पिंग ग्राउंडच्या गंभीर समस्येबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी यावर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की गुणगे गावातील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आम्ही गांभीर्याने घेतला असून निवडणुकीनंतर यावर ठोस तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे ते पाहूया. नक्कीच बऱ्याच दिवसापासून गुणगे परिसरातील राहणाऱ्या सगळ्या नागरिकांच्या या डम्पिंग ग्राउंड बद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. आपण सुद्धा त्यावेळेस आपण एकत्रपणे आलेला होता आणि या संदर्भात सातत्याने नगर परिषद शिवनशी आम्ही सगळ्यांशी एकत्रपणे चर्चा करत आहोत. लवकरात लवकर एक चांगली जागा आपण त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंडसाठी उपलब्ध करून आणि तोच ओला कचरा, सुका कचरा हा वेगवेगळा करून कशा पद्धतीने डम्पिंग पूर्णपणे त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड न ठेवता कशा पद्धतीने आपल्याला या कचऱ्याचा विल्हेवाट लावता येईल हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि ही जागा त्या ठिकाणी आपण नव्याने जागा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊन गुणगेकरांचा या परिसरातील असणाऱ्या नागरिकांची सातत्याने या संदर्भात तक्रार आहे, त्या रहिवाशांची तक्रार आहे आणि त्यांना प्रचंड या ठिकाणी असणाऱ्या याला सामोरे जावं लागते. नक्कीच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रातून आपण सारेजण पाहताय की राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आणि संपूर्ण राज्यामध्ये ज्या नगरपालिकांच्या निवडणुकांना आपण सामोरं जात असताना ज्या ज्या ठिकाणी महायुती एकत्रपणे आलेली आहे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI ही या ठिकाणी पारंपरिक असणारी अलायन्स आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्साह त्या ठिकाणी कर्जतमध्ये आपण पाहत आहे की माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या सुनबाई सौ डॉक्टर स्वाती लाड यांना आपण या ठिकाणी नगराध्यक्षाची उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. आणि गेली 15 वर्ष सातत्याने सुरेश भाऊंनी जी काय विकासात्मक दृष्टिकोन ठेवून कर्जतसाठी जो विकास केलेला आहे आणि त्यांनी दिलेलं आतापर्यंत कर्जतच्या नागरिकांसाठी दिलेलं योगदान जे आहे आणि हे पाहता संपूर्ण महायुतीच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेतूनच या आमच्या उमेदवारांना सगळ्या मिळत त्या ठिकाणी आहे.
आणि म्हणून आपण पाहताय की गुंडगेसारख्या परिसरामध्ये या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात महायुतीचे कार्यकर्ते आज महिला भगिनी असतील एकत्रपणे रस्त्यावर प्रचारादरम्यान उतरलेले आहेत. नक्की हा महायुतीचा विजय हा निश्चित आहे आणि या माध्यमातून आपल्याला लवकरच 3 तारखेला या संदर्भात आपल्याला या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना संपूर्ण कर्जतकरांना ही एक त्या ठिकाणी आनंदाची बातमी मिळेल की नगराध्यक्षपदी स्वाती लाड आणि संपूर्ण शिवसेना महायुतीचं पॅनल या ठिकाणी एकत्रपणे या ठिकाणी विजयी होतील आणि एक चांगला विकास कर्जतकरांना अपेक्षित असणारी डेव्हलपमेंट या संपूर्ण महायुतीच्या माध्यमातून भविष्यामध्ये केली जाईल आणि या संपूर्ण जनतेला हा विश्वास या ठिकाणी आम्ही या ठिकाणी माझे आमदार आणि मी आमदार म्हणून जे काम आम्ही 5 वर्षात या ठिकाणी केलेले भाऊंनी केलेलं विकास कामं आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून कर्जतकरांची जे ज्या समस्या आहेत जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी करू. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.